संपीला पासष्ट जोडीदार राजा दरबारी जाऊन पारा मी कोण करणार राजा दरबारी जाऊन पारा मी कोण करणार काय सांगू अरे 2 दिवस गेलो मित्रासोबत फिराय अरे मित्रासोबत फिराय गेलो कशाला फिराय कसं जातात काय केला माहितीये माझ्यातला डायरेक्ट घरात सोडला मला वाटलं मी आहे मित्रासोबत मी करतोय बाकाबा सकाळी उडावून आणली हा फक्त पुण्यच केलं की मागलं पण केलं फक्त पुण्यच माझं नाही तूच लावला होता त्या लाल कपडा बांधला होता आता वाटतं महाराजांची येते घाबरत आहे कोण राजाही सुखी एकदम गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललंय महाराज वसुदेव देवकीच्या लग्न मोठ्या थाठा माटाने तर लावून दिलं आहे कसं झालं काय अचानक आकाशवाणी झाली दुष्ट कौसा सावध राहा एकदाच तळ पायाची आग मस्तकाला गेली आहे तो देवकीचा पुत्र आठवा तो माझा नाश करील काय करावे काहीच सुचत नाही शिपाई जा रंगामाळी जा आणि ती माझी बहीण कोण पूतना विरायचा करा
जाता की नाही? थंड घ्या बाबा, जरा बसा. पाणी आणू? काय रे? तुझ्या मला इल्ला गेलो तिथं डाव्या हाताला गेलो. नंतर लगेच उजव्या हाताला गेलो. तिथे एक मंदिर आहे. कोण रे सोनू? त्या मंदिरातल्या देवांची शपथ घेऊन सांगतो तुमचे पुतना गावले नाही. काय म्हणतोय? शिपाई जवळचे शोध घेऊन लवकर आणा तिला इथे. याला काय भेटताय? याला माझं बघण्या मंदिराला तर आता रापत बसतो इथे. शिपाई जाता की नाही? तू जा. मला पुतळा सुटतोय मी थांबा तू. गेला कुठं? महाराज सुनील समजा आपण गावली नाही कुठं. कुठं काय शिपाई? कुठंच नाही. काय म्हणताय? गावतरी कुठं? शिपाई बोला महाराज. जावा लवकर. कुठं हो? अरे बापरे. जाता की नाही? जातो महाराज. लवकर जा. लोकांना शोधून मला पकडे. भेटली काय? भेटली. महाराज अजून कुणी काही भेटली नाही. तुम्हाला माझ्या भाई पुस्तकात सांगितलंय. जाता की नाही? धमाल घे. पायाचा आहे धमाल. प्रणय पांडुरंग फटकरे याचकडून कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी शिवराम गोविंद फटकरे, कैलासवासी रुक्मिणी शिवराम फटकरे, कैलासवासी रामचंद्र शिवराम फटकरे आणि कैलासवासी सीताराम रामचंद्र फटकरे यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण शिवराम फटकरे यांच्याकडून खास कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी योगेश रामचंद्र फुटक, कैलासवासी योगेश रामचंद्र फुटक यांच्या स्मरणार्थ सानिका सारा अन्वी योगेश फुटक याचकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी लहू सकाराम तरळ यांच्या स्मरणार्थ अर्णव तरळ आणि ओवी तरळ तसेच आराध्या तरळ यांच्याकडून देखील कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अनिरुद्ध दिनेश आगरे याचकडून देखील कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच नारायण कोळी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी
आशीर्वाद आहे पण पुत्रा तो देवकीचा पुत्र आठवा तो गोकुळात का त्याला विषय दूध बघ ठीक आहे एवढा वेळ बघतोय बरं हातान कसा अरे संपला सगळा काय करतो कशा दाखवू लागू काय अजून काय आपण मागच्या गेटवर Yeah.
हॅलो 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 झुंजू मुंजू पहाड झाली झुंजू मुंजू पहाड झाली कोंबड्याने बांग दिली कोंबड्याने बांग दिली आणि गवळ्याच्या साऱ्या नारी थाटमाट करून निघाल्या मथुरे बाजारी सादर करत आहोत नटखट शृंगारी गवळण नटखट शृंगारी गवळण
अनुराग संजय तरळ यांकडून खास आमची युवा गायिका आर्या बारगडे हिच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गायिकेनं गाणं स्टेजवर जाऊन म्हणायचंय. अगं हिरे, ती साडी किती छान आहे गं. असणारच, माझ्या यांनी घेतली ना. हो का? बरं आहे बाई तुझं. मग? आता इथं काय मधी? तिची साडी बघ किती सुंदर आहे. काय गं, कुणी घेतली? माझ्या दादांनी दिली. लाडके बहिणीचे पैसे आले होते ना, त्यातूनच घेतली. अगं ते जाऊ दे, हिचं मंगळसूत्र तरी बघ. काय गं, कुणी गं केलं? त्यांनी. कोणी? त्यांनी का त्यांनी? तुझे तरी किती? सोन्याचं. तुमची थट्टा मस्करी करून झाली तर ते बाजारात जाऊया का? हो राधे. प्रेम संजय पटकरे याचकडून खास आमचे ढोलकीपट्टू राज फटक यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी पार्वती बालाजी पटकरे यांच्या स्मरणार्थ प्रथमेश गोपाळ कोल्हे आणि रोहित दिलीप नेवरेकर तसेच सुरेंद्र सल्पे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सोहम चंद्रकांत पटकरे यांच्याकडून देखील कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच चैतन्य तरळ यांकडून देखील कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच बाळूकाका चांदोरकर यांकडून देखील कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अंकुश तरळ याचकडून देखील कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच बाळू कानू खुटक उर्फ पप्पा यांचकडून खास गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ऋषिकेश जोशी, रोहित मांडवकर आणि जयदीप मोडक यांचकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच भावना भरत आगरे यांकडून खास गायिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच चरण साजन आणि समीर फटकरे यांकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
तसेच रियाज प्रेम फटकरे आणि प्रेम फटकरे यांच्याकडून देखील कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नमन मंडळ आम्ही त्यांचे सकशः आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण बाजारात चाललोच खरं, पण बाजारात जाण्याची वाट कोणाला माहिती? मला तर एवढीच माहिती होती बघ. आता ही काय करते? बाजाराची वाट आठवते का बघत होते. आता आपल्याला वाट कोण दाखवणार? अगं मला वाटलं चंद्राला माहित असेल. मला वाटलं हिराला माहित असेल. अगं मग हात तरी मारा. कोणाला? मावशीला. कोण मावशी? ती आपल्या शेजारची. ती मेली कशाला आल्या इथं? अगं मग आपल्याला वाट कोण दाखवणार? मी नाही बाई, कालच तिचं आणि माझं भांडण झालंय. मारते मावशी. अगं मावशी. मावशी अगं मावशी. अगं काय का पोरीनो? अगं बाजाराला येतेस ना? अगं हो येते खरं, पण आमचे हे वरती चढले खाली उतरले की येते. डोई माळून हा गजरा येते ग बाजारा, राधे येते ग बाजारा. हाक येता ही गावाला आली शृंगारावरून सारा. हाक येता ही कानाला आली शृंगारावरून सारा. डोई माळून हा गजरा येते ग बाजारा, राधे येते ग बाजारा. जमले त्या घाटात खडी सांगत पाहायला अगं बोलिलो मला कशाला बोलवलं कशाला म्हणजे बाजाराला जायला असं म्हणते चला बाजाराला नाही गं, मला वाटलं सगळ्यांना माहित असेल. फुल झाली तू वाट दाखवते
की नाही सांग. दाखवून दे. पैसे नंतर मोज. 50 रुपये दिलेत काय? 50 रुपये. मला खाऊ नाही ग. ते संतोष मिस्त्री आहेत ना, ते माझ्यात खूप प्रेम करतात. आणि मला नाव आणि 50 रुपये दिलेत बघ. बस 50 रुपये. हा ग. 100 रुपये तरी द्यायला पाहिजे होते. त्याचं नाव घ्यायला लाज वाटते ग. गेली. अरे बापरे, काय नाव तू? नाव घे. हा अगं वाकडा तेवढा गेला हा. आणि तो पहिला नवरा माझा मेला. कोण? पहिला नवरा मेला माझा. हा मग संतोष नवरा मी केला. चला तर बाजाराला मग. होय. पैसा आलं घेतलं काय घेतलं काय सांगितलं पाहिजे. सांगायलाच पाहिजे. हॅलो हॅलो बंडू भातडे याचकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मावशीने माझं गोडचं नाव घेऊ. मावशीने माझं गोडचं नाव घेऊ. बंडू भातडे. अरे बापरे, जुना दोस्त आहे माझा. ओ बंडू म्हातारे आहेत काय गौरपतीचे? हा आहेत काय? आता नाव घेते हा बंडू म्हातारे. अगं स्वयंपाकघरात सोलत लसूण आणि बंडू म्हातारे नाव घेते. सांडासात बस. सांगा काय केलं काय घेतलं काय? मी नेसली नऊवारी घेतलं मी दूध आणि निघाले पण पेठ बाजाराला. सर्व बाजूला मावशी मी नेसली सहावारी आणि घेतलं बघ ताग आणि निघाली बघ थेट बाजाराला. अगं मावशी मी नेसले पैठणी. नीट आहे नंतर म्हणजे सांगितलं नाही. बरं मी नेसले पैठणी घेतलं लोणी आणि निघाले थेट बाजाराला. हॅलो हॅलो कुलदीप दीपक फटकरे याचकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं पण असं म्हणणं आहे की मावशीने माझं नाव घ्यायचंय. मावशीने नाव घ्यायचंय. ते नाव पाठवत नाही माझं. चला आता हॅलो हॅलो तसेच बाळू तानू फुटक याचकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की माझं देखील मावशीला नाव घ्यायचंय. मावशीला माझं देखील नाव घ्यायचंय. बाळू तानू फुटक. घेते नाव. कुठं किती कुठे गेले आहेत? बसले कुठे दिसतात का कुठे? मग भाजीत भाजी मेथीची आणि बाळूभावांचे नाव घेते. ते माझ्या प्रीतीचे. अगं मावशी आम्हा साऱ्या मुलींना विचारलं घेतलंस काय. तू काय घेतलीस ते सांगितलंच नाही बघ. म्हातारीचं काय घेतला खावा आणि बघ घेतलंय नवा. बरं उशीर होतोय ना.
इकडे पट्टा दे काय नको
कुमार कृषी जयदीप बारगोडे तसेच कुमारी शिवन्या संदीप बारगोडे तसेच शिवन्या संदीप बारगोडे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री मारुती कुटक यांच्याकडून देखील कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मोहिनी मंगेश फटकरे, स्वरा मंगेश फटकरे, स्वरा रमेश फटकरे यांच्याकडून थाटमाट करून मथुरीचे बाजार झाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला
मेंढ्या सुदामांना सांगितली पाहिजे. अरे मेंढ्या, अरे सुदामा. हॅलो, आत्ताच्या या झालेल्या गीतासाठी कुमार राज फुटक आणि देवन फुटक याचकडून खास या गाण्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे, शाहिराने गाणं स्टेजवर जाऊन म्हणायचंय.
आपल्या हाका कोणी मारले माहितीच काय कोणी मारले अरे कृष्णदेवाने पठार भेटायला कृष्णाचा मी नमस्कार असो देव हो असो आम्हाला एका हाका कशाला मारला 16 सहस्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करा आणि त्यांच्या दही दुधाची नासाडी करा. काही हरकत नाही जशी आपल्या येतो मी. कृष्णदेवाने कामगिरी काय सांगितलं माहितीये ना काय सांगितली 16 शस्त्र 360 गवल्या थाटमाट करून मथुरीच्या बाजारात चालले मथुरीच्या बाजारात चालले त्यांचा रस्ता अडवायचा आणि त्यांच्या दहीतून खायचं मला नाही जमणार अरे माझी कॅपॅसिटी नाही कॅपॅसिटी नाही अरे तुला नाही जमणार काय थोडासा तरी अडवशील ना नाही नाही कॅपॅसिटी नाही अरे थोडं दही तरी घे नाही नाही जमणार नाही काहीच नाही अरे मग आता करायचं काय आता ठीक आहे पण जोडीचा पण हाय काय हाय 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 जवळ तरी आहे काय हात मारायला लागेल हात मार म्हणजे मग कसं माहितीये काय कधी जांभीवर चढतो कधी म्हशी दोन जण गेला नाही कधी आंब्यावर चढतो अरे तसं नाही अरे काय व्हायचं माहितीये का हे जाऊन आला ना तर टेन्शन मोठा अरे त्या म्हशी याच्या भरपूर ना तिकडे त्याच्याकडे राखणे असतो काय हात मार लवकर घेतो काय बघ काय आलो रे आलो अरे कुठं हाय कुठं अरे काय तुम्ही काय लवकर आलो हाय जवळ आहे सारे बसला ना काय तुझ्या करू मी काय कृष्ण देवाला सांगू मी काय कृष्ण देवाला सांगू मी अरे वाकड्या काय आणलं तरी काय त्या बायकोन काहीतरी भरपूर दिल्या दिसताय बायको म्हणजे प्रेमाची आम्हाला 4 दिवस देत नाही काय तेव्हा त्याला काहीतरी भरपूर 4 दिवस नाही देत याची प्रेमाची अरे काय उपाशी 4 दिवस अरे म्हणतो माझी बायको मोहिली आणि परत काय
ती काय मोह करून आणलेली म्हणून नाव ठेवलं मोहिनी. अरे एवढं नाही त्यांनी ती बायको 4 दिवस जेवायला येत नाही. अरे माझी बायको बघ, मी आवाज जेवत नाही. प्रेमाची आहे ना तुझी, प्रेमाची ना, दिल खुलास. बस चला हवा येऊन द्या. अरे माझ्याकडे हाय काय करणार? काय समजत नाही. घेऊन ये. अरे खबर आहे. घे. अरे घे, घे. परत घेऊन जा. आता तुम्हीच खावा. तुम्ही गलाव की माझा पोट कसा भरला बघा. आता तुला नको त्याची माहिती नाही मग तोच खाऊन दे. तर तू खाशील नाही का? 4 दिवस जेवलोय नाही. 4 दिवस जेवलो नाही. आता काय माहिती आपल्याला कृष्णदेवाने कामगिरी संपवली आहे. आता काय वाजले किती? 1:30. झोपा. अरे कामगिरी दुसरी काय नाही. 360 गोपिका थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत. त्यांचा रस्ता अडवायचा आणि ह्या काय ह्याच्या तुझा आपली कॅपॅसिटी तुझा नाश्ता झालाय ना, दही दूध खायचं. ओके चला. पण मी काय म्हणतो, तू काय खाणार? दही की दूध? त्याची कॅपॅसिटी तुम्हाला दोघांना बोलवलाय. मी काय सांगू काय? माझा तर बारक्या तू काय खाणार? अरे वा, तू काय खाणार? मी खाता पोट घालून खाणार. दहीच काय दुसरा घट घट दही. तू काय खाणार त्याच्या? अरे तेव्हा आता हा कर्म आहे ना, ताक बरं आपला थंडचे थंड बरं आहे. पातळ एकदम काय पाऊस पडला ना, तर पात्र पाणी घेतात. मी खातो सगळं खाणार. पण तुम्ही मध्ये अडवायचे नाही. मी तुम्हाला वगैरे असं नको. रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. रेश्मा रवींद्र मेस्त्री यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. संतोष मेस्त्री यांच्याकडून 50 रुपये. देवन दीपक फुटक यांच्याकडून खास ढोलकीपटूसाठी राज फुटक यांसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. तसेच देवन दीपक फुटक यांच्याकडून गवळणीसाठी सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. देवन दीपक फुटक यांच्याकडून गायिकेसाठी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. यांचे आम्ही मनापासून आभारी आहे. गजानन पेंद्रे, अजित पवार आणि गवळण येत आहेत. व्यवस्थित राहायचं आणि रस्ता एकदम जायचं द्यायला द्यायचं ना, मग तुझ्या बाजारात त्यांना काय सांगितलं आम्हाला कामगिरी? 360 गोपिका थाट माट करून मथुरे बाहेर चाललाय. त्यांचा रस्ता अडवायचा. त्यांचा रस्ता अडवायचा मला नाही जमणार. तुझंच काम आहे. अच्छा मला सांगती जाईल बारक्या. दाखवतो मी बघा. वसुंधरा
माठ करून मथुरेचे बाजार धरून चालले. काय करायचं काय? हा त्या मावशीला बघायला गेला. संजय तरल यांच्याकडून मावशीसाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं संजय तरल. अरे नाही म्हातारी झाली तरी संजय तरळ यांना आवडते. कुठे संजय तरळ आहे? उर्फ बारक्या म्हणून झिल्या म्हणतात त्याला. तर तरळजी नाव घेते. कुठे आज बाबा? इकडे आहेत का? लाल मणी तोडले, काळे मणी तोडले. लाल मणी तोडले, काळे मणी तोडले. संजय रावांसाठी मी 7 नवरे सोडले. तसेच कुलदीप फटकरे यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे मावशीने माझं नाव घ्यायचंय. कुलदीप भाऊजी बघतोय बघा काय जडे कसा बघा टक्का बघा बघतोय का? आता बघा मी किती सुंदर आणि कुलदीप दुसरं वांदर. अशी उभी राहा म्हणलं. अरे ये मोठं तपेला घेऊन पुढे उभे कोण? याच्यामध्ये काय भरलंय? याच्यामध्ये काय भरलंय? याच्यामध्ये काय म्हणतात ते दही आणि दूध प्यायलो भरलंय नव्हे. मग प्यायलो असं? आणि आता आता काय राहू दे. अगं पोरीनो, आपण माझ्याला जायचं आपण ना. अरे ऐकतच ना काम सांगतो. अरे राजे, उभी राहा म्हटलं. आता बारक्याला पाठवतो बघ. तू विचार होता बारक्याला लाच मारतील. हा अरे राजे अशी उभी राहा. अरे हे सगळे छोटे घेऊन उभे कोण आहेत? हे आपल्याला कसं अडवताय? अरे अशी उभी राहा म्हटलं. कोण तुम्ही? श्रीकृष्णादेवाच्या संगतीचे सवंगडी. आता काय म्हणतात सोंगाडे काय? आणि थाळ कुठे हे नखरा कुठे घागर कुठे आणि माठ कुठं आणि म्हणतात आम्हाला सोंगाडी. ते सांग समजू संगतीचे सवंगाडी म्हणून. तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे का? कायदा ना आहे. सांगा. ऐका सांगतो गवळणी हा कायदा होता. ऐका सांगतो गवळणी हा कायदा होता. आला हुकुमा देवांचा, आला हुकुमा देवांचा. गवळणी नको मला
बघा गवळण नेहरू, ऐकलात का आमचा कायदा? हो ऐकला. बघा पोरीनो, आपण यांच्या सांगण्यावर नाही पण दमलोय म्हणून बसूया. कशा काय बसेत ना? मग बसले. आपलं कामगिरी झाले ना? अरे देवा माझ्या, अरे मावशी बसली आहे ना अजून. आता तुझंच काम आहे ते. बघ तू कशी बसत राहिली मावशी. नाटका चौकसा सांभाळ. आपलं काम काय झालं? ही कामगिरी आटपली. चला चला आता कृष्णदेव करणार बाकीची कामगिरी. आपण जायचं चला. मग सांगा भाऊ तुमचे अवतार ऐक कर
झालं हे राधिके ऐक माझ्या लीला अवतार माझा धर्म रक्षणाला मी गदिवकीचा तानानंद यशोदेचा काना मी वाढलो कुंजवनाला धर्म रक्षणाला अवतार माझा धर्म रक्षणाला अवतार अवतार माझा धर्म रक्षणाला अवतार माझा धर्म रक्षणाला
अगं, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्यांना शरण जाऊया. देवा, मी हॅलो देवा, हॅलो मी शरण आली. हॅलो हॅलो थांब ना देव. गेले सर्व दिवस तू आज पूर्ण कर. हॅलो हॅलो मंगेश फटकरे यांच्याकडून प्रथमेश सातव्या अवतारी राम रूपाने वाढीले या आलोक कोलगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच जान्हवी फटकरे यांच्याकडून बागडे पेन विसरू कशी मी तुला रे मोहना, विसरू कशी मी तुला रे मोहना, केले प्रेम तुझ्यावर, कारण पित तुरी माझी
गेले प्रेम तुझ्यावर अपारना प्रीत पुरी माझी तुझ्या विना कधी कोणाला महाराजांनी आशीर्वाद आहे महाराज ठीक आहे गरीबाला नोकरी मिळेल का हा झोपा काढतात मारा करताय का झोपा काढताय महाराज जागरण आंबाकडे गेलो पुसून 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 जमलो आणि शिपाई बोला महाराज आपल्या मजुरात किती वाजता पोहोचत होतो 7:45 शिपाई शिपाई किती वाजता पोहोचत होतो 7:45 संध्याकाळी येतो किती वाजता पोहोचत होतो शिपाई बोला महाराज आपल्या मथुरेत किती वाजता पोहोचतो शिपाई किती वाजता पोहोचतो 12 वाजता कसं राहिला महाराज आम्हाला काय माहिती कसं राहिला रे कसं राहिला आम्हाला काय माहिती तोंडाचा वगवणं बंद ठेवा आई तिकडे पैसा आलं पैसा आलं पैसा आलं तिकडनं आलं तिकडनं आलं सगळा हलताय शिपाई आपल्या मथुरेत किती वाजता पोहोचतो 12 वाजता एका जाऊन सांगत नाही आता अजून आणलं नाही कसं आहे आम्हाला काय माहिती तुम्ही बघा शिपाई मला कोण तुम्ही आपल्या मथुरेत 12 वाजता पोहोचतो रंगमाणीचा आणि तो माझा भाऊ अक्रोड गेला इथे हजर करा तू जातोस की मी जाऊ
करता की नाही शोभी दाखव शोभी दाखव दाखव घे रे महाराज मी धरू नको मला घालू व्हायला आला ठीक आहे मला त्या फ्रूटचा भेटला नाही तळजा पिकला घेऊन येऊ फ्रूट याला विचारता का मत नाही तर तुमची चांगली सोडली नाही अफ्रोडला करता की नाही अफ्रोड काढू अफ्रोड आणू अरे ह्याच्या भावाला घेऊन जा. मला मी जातो तूच जा. मला एका बोलवण्याचं कारण कोणतं? अक्रूरा तुला एकाकी बोलायचं कारण म्हणजे एवढंच आहे गोकुळात जा आणि त्या कावळ्या कृष्णाला फक्त एवढंच सांग मामाने मोठं सैवार मांडलं आहे त्या सैवाराचं तुझं आमंत्रण घेऊन आलं म्हणून सांग कशी आपल्या आता येतो ठीक आहे शिपाई, आला या मध्ये. अरे डालींवर माझ्या डालर काय आहे पलींवर चमचा हाय मठावर गवलू हा बाता 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 बाता